आपण सगळेच सौंदर्याबद्दल बोलतो नाही का? पण खरं सौंदर्य म्हणजे काय? फक्त सुंदर दिसणं की खूप सारा पैसा किंवा मग मोठं पद? पण खरं पाहिलं तर या सगळ्या गोष्टी कशा तात्पुरत्या आहेत, आज आहेत उद्या नाहीत. म्हणूनच आज आपण अशा 7 गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या देवाच्या नजरेत खऱ्या अर्थाने सुंदर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या कायम टिकतात. आपण आपल्या आजूबाजूला पाहिलं तर लक्षात येतं की सुंदर दिसण्याला, श्रीमंत असण्याला किंवा मोठ्या पदावर असण्याला किती जास्त महत्त्व दिलं जातं, हो ना? पण जरा विचार करा, हेच खरं सौंदर्य आहे का? इथे बघा, 2 संपूर्ण वेगळे दृष्टिकोन आहेत. एकीकडे आहे जगाची नजर, जी सोनं, संपत्ती, बाह्य रूप यावर टिकून आहे, आणि दुसरीकडे आहे देवाचा दृष्टिकोन, जो बुद्धी, चांगलं चारित्र्य, नम्रता याला महत्त्व देतो. आज आपण ह्याच दैवी मूल्यांबद्दल, याच खऱ्या सौंदर्याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. आणि हे जे दैवी गुण आहेत ना, ते फक्त चांगले विचार नाहीत. नाही, ते एका मौल्यवान खजिन्यासारखे आहेत. असा खजिना जो आपल्याला फक्त मिळवायचा नाहीये, तर जीवापाड जपायचा सुद्धा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, इथे एक मोठा धोका आहे. आठवतंय, जसं सापाने हव्वेला फसवलं होतं, अगदी तसंच आपलं मन सुद्धा चुकीच्या गोष्टींकडे सहज भरकटू शकतं. आणि जर असं झालं तर आपला हा जो आध्यात्मिक खजिना आहे ना, तो आपल्यापासून हिरावला जाऊ शकतो. आणि म्हणूनच आपल्याकडे जे आहे, जे खरंच मौल्यवान आहे, ते अगदी घट्ट धरून ठेवायला हवं. कारण सैतान टपलेलाच आहे. तो आपला मुकुट, आपला हा खजिना हिसकावून घ्यायला पाहतोय. त्यामुळे आपल्यालाच आपल्या या खजिन्याचं रक्षण करायचं आहे. चला तर मग पाहूया हे 7 दैवी खजिने नेमके कोणते आहेत आणि ते आपलं जीवन कसं बदलू शकतात. हो, बरोबर. 7. हे 7 गुण मिळून एक असा खजिना तयार होतो जो आपल्याला खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवतो. चला मग एक एक करून या खजिन्यात डोकावून पाहूया. ठीक आहे, तर आपल्या या प्रवासाची सुरुवात आपण करूया त्या खजिन्यांपासून, जे आपल्या मनाचा आणि आत्म्याचा पाया आहेत. तर या खजिन्यातली पहिली आणि सगळ्यात मौल्यवान गोष्ट म्हणजे बुद्धी. हो, बुद्धी. पवित्र शास्त्र तर स्पष्टपणे सांगतं की ही बुद्धी सोन्या चांदीपेक्षाही कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. अगदी खरे. वचन काय म्हणताय? सोन्यापेक्षा बुद्धी मिळवणं कितीतरी उत्तम आहे. आणि का नाही? विचार करा, सोनं आज आहे, उद्या कदाचित नसेल, पण बुद्धी, ती तर आयुष्यभर आपली साथ देते, प्रत्येक पावलावर. बरं, बुद्धीच्या जोडीलाच दुसरा खजिना येतो, तो म्हणजे आध्यात्मिक ज्ञान. हे असं ज्ञान आहे जे फक्त पुस्तकी नाही, तर एक खोल आणि व्यावहारिक समज देतं, विशेषतः देवाच्या गोष्टींबद्दल. बघा, जगात सोनं, माणकं, हिरे यांची काही कमी नाही. पण देवाचं वचन आपल्याला एक वेगळीच गोष्ट सांगतं. ते म्हणतं की ज्ञानाच्या गोष्टी बोलणारे ओठ हे त्या सगळ्यापेक्षा दुर्मिळ रत्न आहेत. म्हणजे ज्या व्यक्तीकडे खरं ज्ञान आहे आणि जी ते वाटू शकते, ती व्यक्तीच खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. चला आता पुढच्या 2 खजिन्यांकडे वळूया. हे असे खजिने आहेत जे आपल्या अस्तित्वाशी आणि आपल्या ओळखीशी जोडलेले आहेत. तिसरा खजिना, तो म्हणजे आपलं मानवी जीवन. हो, आपलं स्वतःचं जीवन. पवित्र शास्त्रानुसार प्रत्येक मानवी जीवन हे अत्यंत मौल्यवान आहे. ही देवाने दिलेली एक अनमोल भेट आहे. प्रभू येशू स्वतः म्हणतात, मेंढीपेक्षा मनुष्य कितीतरी अधिक मौल्यवान आहे. यावरूनच आपल्याला कळतं की मानवी जीवनाची किंमत किती जास्त आहे. आणि म्हणूनच त्याचं रक्षण करणं आणि त्याचा चांगल्या कामांसाठी उपयोग करणं हे आपलं कर्तव्य आहे. आता चौथा खजिना, आणि तो म्हणजे चांगलं नाव. हो, आपली प्रतिष्ठा, आपलं चारित्र्य. आणि याचं वर्णन कसं केलं माहितीये? महागड्या अत्तरापेक्षाही अधिक मौल्यवान. यासाठी शौलचं उदाहरण एकदम चपखल बसतं. विचार करा, सुरुवातीला त्याचं नाव ऐकून लोकांना भीती वाटायची. तो ख्रिस्ताच्या अनुयायांचा छळ करायचा. पण नंतर काय झालं? त्याचं पूर्ण परिवर्तन झालं. तोच शौल पुढे जाऊन प्रेषित पाऊल बनला. ज्या नावाचा लोकांना धाक वाटायचा, त्याच नावाला नंतर आदर मिळू लागला. यावरूनच आपल्याला कळतं की आपलं चांगलं नाव हा किती मोठा खजिना आहे. ठीक आहे, तर आता आपण आलोय शेवटच्या 3 खजिन्यांकडे. हे 3 गुण म्हणजे आपल्या आंतरिक चरित्र्याचा अगदी गाभा आहेत. तर हे शेवटचे 3 खजिने कोणते आहेत? 5वा आहे परमेश्वराचं भय, म्हणजे त्याच्याबद्दलचा पवित्र आदर. 6वा आहे पारखवलेली श्रद्धा, म्हणजे संकटातही टिकून राहणारा विश्वास. आणि 7वा खजिना आहे नम्रता आणि लीनता, म्हणजेच एक सौम्य आणि शांत आत्मा. याबद्दल पेत्र काय म्हणतो बघा. तो म्हणतो की आपला विश्वास हा अग्नीने शुद्ध केलेल्या सोन्यापेक्षाही अधिक मौल्यवान आहे. का?
कारण सोनंसुद्धा आगीत नाश पावतं, पण आपला विश्वास जेव्हा तो परीक्षेच्या आगीतून जातो तेव्हा तो आणखीनच शुद्ध आणि मजबूत होतो. म्हणूनच असा टिकून राहणारा विश्वास हा सगळ्यात मौल्यवान आहे. बरं, तर आपण हे 7ही खजिने पाहिले, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या सगळ्याचा आपल्यासाठी काय अर्थ आहे? आपली भूमिका काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर हे जे 7 गुण आहेत ना, तेच देवाच्या नजरेत आपलं खरं मूल्य ठरवतात. या गुणांमुळेच आपण दैविक क्षेत्रात अमूल्य बनतो. मग आता आपल्याला काय करायचंय? फक्त या खजिन्यांबद्दल जाणून घेणं पुरेसं नाही. आपल्याला या गुणांना आपल्या आयुष्यात आणायचं आहे, त्यांना वाढवायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं रक्षण करायचं आहे. फसवणुकीपासून सावध राहायचं आहे, कारण त्यांचं मूल्य तात्पुरतं नाही तर कायमचं आहे. आपल्याला या खजिन्याचे पाहेरेकरी बनायचं आहे, जेणेकरून कोणीही ते आपल्यापासून हिरावून घेऊ शकणार नाही. चला, जाता जाता आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया. जेव्हा आपण देवाच्या आरशात पाहतो, म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहतो, तेव्हा आपल्याला कोणतं सौंदर्य दिसतं? या 7 खजिन्यांपैकी आपल्याजवळ कोणते खजिने आहेत?